नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सर्व मस्त आणि मजेत असाल। तर इथे बप्पू बसलेले आहेत आता बघा। पिशवी शिवतेच मी आता मेकअप वगैरे केलेला आहे, म्हणलं एक व्हिडिओ घेते आणि महाशिवरात्रीचा एक पार्ट 2 चा ब्लॉग पोस्ट करायचा आहे आता। का दुकान आहे बप्पू आता पाठ द्यायला चालले तर अरे मम्मी कोण आहे? मामी इथे कपडे धुते आता। शुभम टीव्ही बघतोय। आज कर ना हॅलो गाईज, हॅलो हॅलो गाईज, हॅलो। आज जब व्हिडिओ पोस्ट करणार आहे का तर गावात नाचत होता, नुसतं म्हणायचं हॅलो गाईज हॅलो। हे तोरण आहे ना, हे मी बनवलेलं आहे, जे की लॉकडाऊनच्या नंतर बनवलेलं ते मी बनवलेलं आहे। विचार मम्मीला। मी बनवलेलं पनवेलला। आत्ताच जेवण वगैरे केलंय आणि आता अक्का औरंगाबादला गेलेली, बाप्पूला फोन आलता, म्हणली मी आता सावरून आलेली, 4-5 वाजेपर्यंत येईल म्हटली, 3 ते 4 वाजेपर्यंत येईल अंदाजे। आणि मी जेवणात बेसन चपाती केलेली आहे आणि बाप्पू बोलत होते वांग्याची भाजी कर, म्हटलं मला मी कधी केली नाही वांग्याची भाजी, येईल पण मी कधी केली नाही म्हटलं, मग बेसनच केलं। ह्याच्या आधी वांग्याची भाजी नाही केली मी कधी, भरीत केलं, भरीत असं काय सगळं। मी तुम्हाला होम टूर देईल एक दिवस नक्कीच, इथे हैदराबाद घर बी आवरूनच देईल। तुम्ही म्हणता ना काय राडा केलाय घरात, त्यामुळे शुभम आरडतोय तिकडं, अभ्यास चालू वाटतं त्याचा एवढ्या मोठ्याने। शुभमने आज शाळा बुडवलेली आहे, शाळा बुडवून घरी राहिलाय तो, कदाचित त्याचा अभ्यास नसेल झाला म्हणून तो घरी राहिलाय। मामी त्याला सारखं बोलतात, अरे तू आज शाळेत कमन नाही गेला, अरे शाळेत कमन नाही गेला, बघते तुझ्याकडे रानात गेल्यावर। आता इथं व्हिडिओ पोस्ट करायचा आहे मला यूट्यूबला, तुम्ही लवकर जाऊन तेवढं सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब चॅनलला, म्हणजे की मी इथं हैदराबाद नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईल आणि तुमच्यासोबत शेअर करत जाईल। मी आता गोप बनवणार आहे ते हातातला, तुमच्यासोबत शेअर करते कसं बनवायचं ते, चला दाखवते मी तुम्हाला। आणि मी इथं हा धागा घेतलेला आहे आता, आणि हातात कळशी घेतलेली, धागा वगैरे कापायला लागल। हे माझं जुनं बी असलं ते, म्हणजे हातातले हे बोलतात ह्याला, आणि ह्याच्यातले हा मणी ना, तो मणी घालायचा आहे मला आणि ह्या धाग्यामध्ये लावायचं आहे।
मी इथं तुमच्यासोबत डिटेलमध्ये नाही शेअर केलं कारण की माझा कॅमेरा धरायलाच कोण नव्हतं आणि त्याच्यामुळं आणि हा हातातला गोप असा तयार झालेला आहे आता मस्तपैकी बघू शकतो मी इथं अडकवायला असं केलेलं आहे मी पहिल्यांदा बनवलंय मी मस्त झालंय असं हे बघा मी पूर्ण म्हणजे कसं बनवतात ते शेअर करणार होते तुमच्यासोबत पण मी सेल्फी स्टिक पण पनवेललाच विसरली माझा व्हिडिओ काढायला पण कोण नव्हतं मी एकटीच होते आणि मग थोडंसं दाखवलं फक्त तुम्हाला थोडंसं दाखवलं ना त्याच खाली म्हणजे की ते गोप आहे ना तर तसंच खाली विण्यात जायचा आणि मग खाली गेला असं थोडं चिटकवायचं त्याला मग होतं पूर्ण टिकली पडायला लागलेली आणि बघ आले जाता पाठ जाऊन आणि ते म्हणते तुझ्या हातच्या चपात्या मला खूपच आवडतात ते का कोण आहे बोलवा जेवायला बोलवा सगळ्यांना कोण आहे व्हिडिओ घेते व्हिडिओ का मस्त वाटतंय का नाही हे मनी मी पायातले ह्याचे काढलेले आहेत आणि ह्याच्यात नुसतं एक मनीच ठेवलेला आहे बघा म्हणजे ह्यात मनी नाही म्हणतो ना हा हे पायातल्याचं किंवा कशातलंच म्हणा आता कुठे आली मी नाही फोन केला त्याला अजून करायला लागेल आता आली तर तिच्यापाशी काय आपलं काय शिळी एक टकटुकच्या गहू आहेत का गहूची मान तिला मुद्दा गहू खायलाच आहेत तिथं फक्त गहू खायलाच आहेत फक्त गहू खायला म्हणजे ते शिळीला नाही तर उलट कसं खायपुरतेच किती केलं मला नाही माहित पण ती त्या दिवशी म्हणत होती तिलाच माहिती कुठं ठेवलं ते बी हा ड्रेस नाही का मी आल्यापासून म्हणजे की हरवलेला सोप्याच्या मागे पडलेला आणि मी सगळीकडे शोधत होते ड्रेस नाही ड्रेस नाही ड्रेस नाही मग ड्रेस काल सापडला मला नाहीतर मी रोज गाऊनच घालत होते तो सध्या बंद आहे हा काही चार्जिंग पण संपली वाटते सगळी चार्जिंग लावायला काय जातं हिला आता कशी यायची जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं हिला फोन कसा दिली दाखवून स्विच ऑफ है फोन लावायसाठी कुछ समय पश्चात प्रयास करें इथं अक्काला फोन दिला तर त्यांनी फोनला तिथून चार्जिंग करावा ना आता बंद पडलाय सुद्धा मला विचारायचं का आली का म्हणून असं आली का म्हणून निघली का तुझा मग खोला होता विचारायचं का म्हणून निघली का आणि मी हा मागचा व्हिडिओ खूप कट केलेला आहे थोडासा शॉर्ट मध्ये घेतलेला आहे काय कारणास्तव काही कारणास्तव जम हसलं मी आज एक रील्स पोस्ट केलेली आहे ती म्हणजे की रोहतवाडीवरची आहे ह्याच्यात काय म्हणतात बेदरवाडीच्या कमानीतनं निघल्यावर आणि त्याच्यावर टाकलेलं आहे जे माझा व्हिडिओ त्या लोकेशनमधनं बघतायत त्यांनी कमेंटमध्ये सांगा मी त्यांना आलं की नक्की भेटेल आता बघू आपण त्यांनी कोणी कोणी कमेंट केलेली आहे मला त्या व्हिडिओला आत्ताच टाकलं थोड्या वेळापूर्वी तर 2 जणांचे कमेंट आहेत एक आहे प्रकाश पवल पाटील आणि एक आहे उर्मिला भरतराव ठोंबरे तर प्रकाश पवल पाटील हे डोंबरीचे आहेत आणि उर्मिला भरत ठोंबरे हे रोहतवाडी फाट्याचे आहेत तर मी आलं की नक्की सांगेल तेव्हा भेटेल मी तुम्हाला आत्ताच पोस्ट केलेला आहे म्हणजे की 20-25 मिनिटापूर्वी तर त्याला
व्ह्यूज गेलेत लगेच. आणि आम्ही लवकरच कुठेतरी फिरायला जाणार आहेत. ते म्हणजे की तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलंच, लवकरच टाकेल मी. ते कुठे जाणार आहेत? गोवा. गोवा. हा, तर मी जाणार आहे गोव्याला. लवकरच मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगाल मी काय काय तिथं. गोव्याहून बालाजी. हा, गोव्यावरून बालाजीला जाणार आहे. तर माझ्या गोव्याचे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का? आता कमेंटमध्ये नक्की सांगा. बाप्पू मला गोव्याला घेऊन जाणार आहे. तुम्हाला पण मी दाखवल गोवा. तो गोवाच आहे की दुसरा कोणतं ठिकाण आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ब्लॉग बघितल्यावरच समजेल. तर आता अक्का किती वाजता येते काय माहिती. तर आज बाप्पू चाललेले आहेत एका ठिकाणी आणि ते सकाळी येतील. सकाळी काय होतं, पहाटे 6लाच येतात ते डायरेक्ट. पहाटेच अक्काच्या भीतीनं 6लाच येतात ते. 5च्या गाडीने बसतात किंवा गाडीवर जातात का, गाडी घेऊन जातात. हा, गेल्या बारचीला गाडी फाट्यावर लावलेली ह्यानी यश. हा, तेव्हा करमाळ्याला गेलेले महाशिवरात्री दिवशी. पहाटेच अक्काच्या भीतीनं 6लाच येतात ते. 5च्या गाडीने बसतात किंवा गाडीवर जातात का, गाडी घेऊन जातात. हा, गेल्या बारचीला गाडी फाट्यावर लावलेली ह्यानी यश. हा, तेव्हा करमाळ्याला गेलेले महाशिवरात्री. अक्काच्या भीतीनं लवकर येतात ते. त्या टायमाला भजन होतं. हा, त्या टायमाला भजन होतं म्हणून. आणि माझे केस बघा ना किती ड्राय झालेत, वाढतच नाहीत, नुसते दाट होत चाललेले आहेत. मला सगळे म्हणतात की तुझे केस दे मला. त्या दिवशी अतुल पवार सरची बहीण म्हणते तुझे केस खूप छान आहेत ग. म्हणलं हा, म्हणतात तुझे केस भारी आहेत का? म्हणलं हा, भारी आहेत. मी पण काय भारी. मला मी 8 15 दिवस धुत सुद्धा नाही त्याला. मला धुवायचा सुद्धा एवढा कंटाळा येतो. ते वाळतच नाही दिवस 2 दिवस. एवढे दाट केस आहेत. आता हे सोडले ना, तुम्हाला दाखवते मी. आता एवढे दाट आहेत असे. मामी म्हणतात तुमचे केस मला द्या. म्हणलं ओके. मला तुमचे केस कुठे गेले? काय करता? बप्पूला माझ्या हातच्या चपात्या खूपच आवडतात. कडक न्या. म्हणजे तुम्ही सकाळी 10लाच जेवला असता तर ते नरम राहिले असते. आता ते थोड्या कडक झालेल्या आहेत. आणि आता ते झोपले का ते डायरेक्ट संध्याकाळी 6लाच उठतील. आता वाजलेले आहेत किती, 2:12 झालेले आहेत. आता ते डायरेक्ट संध्याकाळीच उठतील 5:30 6ला. मग तेव्हा दुकान उघडतील. नाही तुम्हाला जायचं आहे ना? किती वाजता? 5ला. हा, झोपणार नाही ते. म्हणजे झोपतील पण 4:30 5:45 वाजेपर्यंत झोपतील. मग अक्का येईल, मग दुकान उघडू आम्ही बसू मग. आणि मग तिकडे जातील ते आणि सकाळी येतील.
तर हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सबस्क्राईब करत चला. मला छान वाटेल तुम्ही पटपट सबस्क्राईब केल्यावर. मी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ घेऊन येत जाईल. जे